सकाळी काय होतं, सकाळी बायकोला घेऊन तो नाश्त्याला येतो. बायकोला घेऊन नाश्त्याला आल्यावर ती कालचीच बाई नेमकी तिथं बसलेली असते. ती अशी जवळ येते आणि त्याला म्हणते, आता कळलं का $5 कुठली बाई मिळते ते. लावड्या झाडून फळका पाडून ओवी ते शिवी जोते कवी लोनंद ते लंडन नाही विषयाचे बंधन दंडा असा की बघणार लैदा दिवाईन करून करून जाऊ द्या झाडून हायका पाडून जाऊ द्या झाडून हायका पाडून जाऊ द्या झाडून फळका पाडून. नमस्कार मंडळी. आज आपला विषय आहे परदेशात जाणारी लोक. ते परदेशात जावं ना माणसांनी, तिथे जावं, भरपूर फिरावं, खावं प्यावं, सगळी मौज मजा करावी. अहो पण तिथे जाऊन ते बाईच्या भानगडीत कशाला पडायचं? बरं ठीक आहे, बाईच्या भानगडीत पडला तरी हरकत नाही, पण मग रेटसाठी घासाघीस कशाला ना? हे आपलं दादरच्या पुलाखालीच ठीक आहे. $5, $2, $10 अशाच 1-2 कथा मी तुम्हाला सांगतो. नाही, रेट असतोच, पण जाऊन रेटून घ्यावं ना, घासाघीस कशाला? कथा आहेत सँडविचच्या. ऐका तर, आमचा स्टोरी टेलर तुम्हाला सांगेल सँडविच कथा परदेशातल्या. आपल्या देशात पर्यटन प्रचंड वाढले. लोक कायम परदेशी जातात. कोणी पर्यटक म्हणून जातात, कोणी उद्योगधंद्यासाठी जातात, पण जातात. आणि जातात ते बरेचसे बँकॉक लई आवडतं ठिकाण लोकांचं, काय माहित, पण ते बँकॉकला मात्र जातात आणि आले आले सांगत बसतो, लय मजा मारले ना बँकॉकला वगैरे. काय होतं, एक हिंदी मनुष्य हे ते सगळं ऐकतो. वडी बँकॉक को जाना पडेगा करत तो बायकोला घेऊन बँकॉकला जातो. बायकोला घेऊन बँकॉकला गेल्यानंतर बायकोला लॉजमध्ये ठेवतो, खाली येतो, इकडं तिकडं जरा दारू विरू कॉफी काय असेल ते मागवता तिथे ते बायका असतातच. बँकॉक म्हणले की ते आलंच. तिथे ती बाई येते आणि काय वगैरे, म्हणजे आपल्या भारतात पुण्यात आणि त्यातल्या त्यात पुण्यातल्या त्या गल्लीत आपण ती बाई बसणार का असं विचारते, तसं ती त्यांच्या त्या बँकॉकच्या चिनी भाषेत बसणार का असं विचारत असेल. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. पण त्या सिंध्याला ते कळतं की ती अवेलेबल आहे. मग तो म्हणतो काय किती $? ती म्हणते $100. म्हणलं नाही 100 एवढे कुठले असते म्हणलं. मग आणि किती? $5 देईन म्हणलं. ती काही ऐकत नाही, ती बाई ते निघून गेल्यानंतर तो सिंधी आपलं वरती जातो निघून. सकाळी काय होतं, सकाळी बायकोला घेऊन तो नाश्त्याला येतो. बायकोला घेऊन नाश्त्याला आल्यावर ती कालचीच बाई नेमकी तिथं बसलेली असते. ती अशी जवळ येते आणि त्याला म्हणते, आता कळलं का $5 कुठली बाई मिळते ते. आता त्याच हॉटेलमध्ये घडलेला दुसरा प्रसंग. म्हणजे बँकॉक हॉटेल म्हटलं की बाईची गोष्ट सांगणं आलंच ना. ते $5 सांगितली, आता पुढची एक सांगतो. एक सरदारजी त्या हॉटेलमध्ये जातो बँकॉकला. सरदारजी त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तीच बाई त्या सरदारजीला पटवते. काय $50 $60 जे काय असेल ते पटवते. ते पटवल्यानंतर जातं तिला घेऊन वरती घेऊन गेल्यानंतर काय साधारण जो काही सीन असेल तो काय आपल्याला दाखवता येणार नाही. तर पण जे काय असेल तो कार्यक्रम त्यांचा सुरू होतो. सुरू झाल्यानंतर ती बाई एकदम ओरडते, उर्सुला. ते उर्सुला म्हणलं की आईले कुठल्या चिनी का जपानी भाषेतला शब्द आहे, त्यालाही काय कळत नाही. पण तो म्हणतो हा उर्सुला म्हणजे बहुतेक ती म्हणते हा अजून जोरात रेट. तो अजून जोरात रेटायला जातो. परत एकदा म्हणते उर्सुला. आईला म्हणलं एवढं करून सुद्धा तिला आहेच का अजून, जाऊ दे म्हणलं ओरला सोरला जोर वापरून टाकू. तरी तिचं आपलं उर्सुला चालू. शेवटी काय पैसे देतो तिला, ती जाते निघून. सकाळी हा पुन्हा नाश्त्याला बिट्ट्याला येतो. तर तिथं एक बिलियर्डचं टेबल असतो आणि 4-5 लोक बिलियर्ड खेळत असतात. आणि बिलियर्ड खेळता खेळता
एकदम ओरडतात उर्सुला उर्सुला. आयला म्हणलं हा शब्द आपण रात्री ऐकलेला आहे, म्हणून तो तिथं जाऊन विचारतो त्या बिलियर्डवाल्यांना. म्हणजे हो मराठीत नाही विचारत, मी आपल्या मराठीत करून सांगतोय तुम्हाला. उर्सुला म्हणजे काय हो? तेव्हा ती माणसं म्हणतात उर्सुला मीन्स रॉंग होल. जाऊ द्या झाडून फळका पाडून. ओवी ते शिवी जोगते कवी लोनंद ते लंडन. नाही विषयाचे बंधन. दंडका असा की बघणार लैला दिवाईन करून करून. जाऊ द्या झाडून हाळका पाडून. जाऊ द्या झाडून हाळका पाडून. जाऊ द्या झाडून फळका पाडून.